नमस्कार. कॅनव्हास बाय प्राजक्तामध्ये तुमचं मनापासून स्वागत. बॅग्स पॅक झाल्या आहेत, सगळी तयारी झाली आहे आणि आता वेळ आली आहे एका सुंदर वीकेंड ट्रिपची. आज आपण निघालो आहोत कोकणातील निसर्गरम्य आणि शांत अशा दिवेआगारच्या प्रवासाला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रवास, सुंदर बीच, सुंदर निसर्ग, स्वादिष्ट कोकणी जेवण आणि दिवेआगारमधील खास ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग, बॅग्स तयार आहेत, उत्साह ओसंडून वाहतोय आणि सुरू करूया आपला दिवेआगारच्या प्रवासाला, फक्त कॅनव्हास बाय प्राजक्तासोबत. गाडी रस्त्यावरून धावतीये आणि मनात फक्त एकच उत्सुकता, दिवेआगार. प्रवास करताना एक विचार मनात आला की प्रवास हा फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नसतो, तर प्रत्येक वळणावर नव्या आठवणी गोळा करण्याचा असतो. गाडीत गप्पा, हसणं, आवडती गाणी आणि छोट्या छोट्या क्षणांमध्ये मोठा आनंद दडलेला असतो. आमची छोटी परी तर तिच्या आवडत्या गाण्यांवर मनसोक्त नाचते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की प्रवास अजून खास वाटतो. आईसाहेब ही या सुंदर प्रवासाचा मनापासून आनंद घेत आहेत. एकत्र केलेल्या प्रत्येक प्रवास, प्रत्येक हसू आणि प्रत्येक आठवण आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखी असते. अशा छोट्या क्षणांमधूनच मोठ्या आठवणी तयार होतात. सकाळचा नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो आहोत शिरढोण येथील त्रिमूर्तीमध्ये. इथे पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की तिथे खूपच गर्दी होती आणि ते पाहूनच समजलं की इथलं खाणं नक्कीच खास असणार. आम्ही ऑर्डर केली गरमागरम मिसळ, गोड शिरा, खमंग वडापाव आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी. आणि खरंच प्रत्येक पदार्थाची चव अप्रतिम होती. थोडी वाट पाहावी लागली, पण त्या चवीसमोर ती वाट पाहणं अगदीच सार्थक ठरलं. आणि अखेर आम्ही दिवेआगारला पोहोचलो. या ट्रिपसाठी आमचा मुक्काम होता आनंद यात्रे रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर शांत वातावरण, हिरवागार परिसर मनाला खूपच आवडला. रूम्स आकाराने मध्यम आहेत, पण स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवल्या आहेत. AC, गरम पाणी, आरामदायी बेड आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. लक्झरी रिसॉर्ट नसला तरी आरामदायी आणि बजेट फ्रेंडली मुक्कामासाठी
हा चांगला पर्याय आहे. फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी इथलं शांत वातावरण खूप छान वाटलं. दिवसभर फिरल्यानंतर इथे येऊन आराम करण्याची मजा काही वेगळीच होती. रिसॉर्टमध्ये थोडासा आराम केल्यानंतर आम्ही निघालो दिवेआगारमधील प्रसिद्ध सुहास बापट यांच्या घरी अस्सल कोकणी जेवणाचा आनंद घेण्यासाठी. तिथे प्रवेश करताच सुरुवातीलाच एक छोटासा गोठा दिसतो. तिथे असलेल्या म्हशी आणि आजूबाजूचं ग्रामीण वातावरण मनाला खूप भावलं. जेवणाचा परिसरही खूप स्वच्छ, साधा आणि प्रसन्न होता. अगदी घरी बसून जेवत असल्यासारखं वाटत होतं. आणि मग समोर आलं पारंपरिक कोकणी जेवणाचं ताट. गरम गरम पोळी, चविष्ट भाजी, आमटी, भात, तिखट ठेचा, कुरकुरीत पापड, सोलकढी, गोड श्रीखंड आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांचा आवडता मोदक. प्रत्येक पदार्थात घरगुती चव आणि प्रेम जाणवत होतं. साधं पण मनाला तृप्त करणारं असं हे जेवण आमच्या दिवेआगारच्या ट्रिपमधला एक खास अनुभव ठरला. जर तुम्ही दिवेआगारला येणार असाल तर अशा अस्सल घरगुती कोकणी जेवणाचा आनंद आणि अनुभव नक्की घ्या. पोटभर आणि मनभर जेवण झाल्यानंतर आम्ही तेथील छोटीशी वाडी फिरायला गेलो. आजूबाजूला हिरवीगार झाडं, शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते काही क्षण खूपच सुंदर होते. आणि खरं सांगू का, तर सगळ्यात जास्त आनंद झाला तो माझ्या छोट्याशा लेकीला. तिला हा सगळा परिसर इतका आवडला की ती मनसोक्त धावत होती, खेळत होती आणि प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने पाहत होती. लहान मुलांना निसर्गाच्या इतक्या जवळ आनंदाने खेळताना पाहणं हीच तर प्रत्येक प्रवासाची खरी कमाई असते. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळे हा दिवेआगारचा प्रवास आमच्यासाठी आणखी खास बनला. दुपारी थोडासा आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी दिवेआगार बीचकडे निघालो. दिवेआगारचा समुद्र किनारा म्हणजे शांतता, स्वच्छता आणि निसर्गाचं सुंदर रूप. लांबवर पसरलेली सोनेरी वाळू, समुद्राच्या लाटा आणि गार वारा. क्षणभर सगळा थकवा विसरून जायला होतं. या सुंदर वातावरणात मी आणि सागर समुद्र किनाऱ्यावर निवांत फेरफटका मारला. दैनंदिन धावपळींपासून दूर एकमेकांसोबत घालवलेला हा शांत वेळ आमच्यासाठी खूप खास होता.
सुंदर संध्याकाळी काही आठवणी कॅमेऱ्यात कैद करणं आलंच. आम्ही भरपूर फोटो काढले, व्हिडिओ काढले, प्रत्येक क्षण जपून ठेवला. त्यानंतर आमची छोटी परी तर वाळूत खेळण्यात इतकी रमली की तिला वेळेचं भानच राहिलं नाही. वाळूचे किल्ले, धावपळ, खळखळून हसणं, तिचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला होता आणि ते पाहून आमच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. रात्री स्वादिष्ट जेवण झाल्यानंतर आम्ही थोडी शतपावली करायला बाहेर पडलो. तोपर्यंत आईसाहेब आम्ही वाटेत विकत घेतलेला फणस साफ करून त्यांचे गरे काढत होत्या. त्यांच्या हाताची ती लगबग पाहताना घरच्यासारखं उबदार वातावरण जाणवत होतं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आणि अगदी निवांत प्रसन्न वातावरणात. सकाळची थंडगार हवा, पक्ष्यांचा मधुर आवाज आणि हातात गरम गरम चहा. वाह, ह्यापेक्षा दिवसाची सुंदर सुरुवात काय असू शकते. सगळे एकत्र बसून चहाचा आस्वाद घेत होतो आणि काल विकत घेतलेल्या गोड फणसाच्या गऱ्यांचाही मनसोक्त आनंद घेत होतो. अशा छोट्या छोट्या कौटुंबिक क्षणांमध्येच खरा आनंद दडलेला असतो. कोणतीही घाई नाही, कोणताही ताण नाही, फक्त आपल्या माणसांसोबत घालवलेला निवांत वेळ. चहा आणि गोड फणसाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही सगळे तयार झालो आणि दिवेआगारच्या मंदिरात दर्शनासाठी निघालो. सकाळच्या शांत वातावरणात मंदिरात पोहोचल्यावर एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती. भक्तिमय वातावरण, शांत परिसर आणि मनाला मिळालेली सकारात्मक ऊर्जा. दिवसाची सुरुवात करण्यासाठी ह्यापेक्षा सुंदर ठिकाण दुसरं असूच शकत नाही. आम्ही मनोभावे दर्शन घेतलं आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली आणि काही क्षण त्या शांत वातावरणाचा अनुभव घेतला. अशा सुंदर आठवणी मनात साठवत आमचा दिवेआगारचा प्रवास संपत आला. परतीच्या प्रवासात निसर्गानेही एक सुंदर सरप्राईज दिलं. हलकासा पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरी, थंडगार वारा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवाई. जणू या प्रवासाला निसर्गाने एक सुंदर शेवट दिला होता. या 2 दिवसात खूप सुंदर क्षण अनुभवले, कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवला आणि अनेक आठवणी कायमच्या मनात साठवल्या. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.